हॅलो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय म्हणते मॉर्निंग कशी आहे? एकदम फ्रेश आणि ॲज युजल गडबडीची. ग्रेट. बरं ऐक ना, आज शॉपिंगला जाऊया. शॉपिंग? कसलं शॉपिंग? नाही अगं, काय झालंय, आपल्या साखरपुड्याला माझा एकही मित्र आला नव्हता. आता आपण बेंगलोरला जाणार आहोत, तर मला वाटलं प्रत्येकासाठी एक छोटं छोटं गिफ्ट घ्यावं. कशी वाटते आयडिया? गुड आयडिया. ग्रेट. मग येतेस ना तू? येईन ना मी. मग मी तुला एक अर्ध्या तासात पिकअप करतो. तोपर्यंत होईल तुझं आवरून ना? सलील, अर्ध्या तासात नको रे. मला लवकर येतो. मला काय माहित तू तयार आहेस? नाही रे, तसं नाही. मला आधी हॉस्पिटलला जावं लागेल. हॉस्पिटल? का ग, काही सिरियस आहे का? नाही, सिरियस असं नाही, पण काय माहितीये का, काल ताई आणि विक्रांत काउन्सिलरकडे गेले होते ना, हो. तर तिथे काहीतरी गडबड झाली आहे. म्हणजे मेजर काहीतरी. कारण काल रात्री मला विक्रांतचा फोन आला होता. हो का? मग काय म्हणाला विक्रांत? आणि तेच तर, मी त्याला बोलूच दिलं नाही काही. मी आपल्याबद्दलच बोलत बसले. मग तोही काही बोलला नाही. मग ताईच्या बोलण्यावरनं मला कळलं की काहीतरी गडबड झाली आहे, मेजर काहीतरी. हो. अर्थात ताईमुळेच. म्हणून मला एकदा विक्रांतशी बोललं पाहिजे. मला कारण तरी कळू दे काय. कदाचित ईशाच्या कस्टडीवरून भांडण झालं असेल, किंवा दुसरं काही असेल. ईशावरून जर भांडण झालं असेल ना, तर टेन्शनच आहे रे सलील. अच्छा अच्छा. आणि नेमकं त्याने तेच सांगायला मला फोन केला, आणि मी काहीच बोलू दिलं नाही त्याला. मला इतकं गिल्टी वाटतंय ना, म्हणून मी एकदा बोलून घेते त्याच्याशी, मग जाऊ आपण. बाकी काही नाही रे, मला ईशाची काळजी आहे. उगाच मधल्यामध्ये बिचारी. सॉरी, मी परत तेच बोलायला लागले. आय एम सॉरी. नाही नाही नाही, ठीक आहे. एवढं सिरियस असेल तर तू जाऊन ये हॉस्पिटलला. आर यू शुअर? नक्की ना? हो हो नक्की, डोंट वरी. मी मग बाकीची कामं उरकतो. तुझं झालं की तुम्हाला एक फोन कर, मग संध्याकाळी जाऊ आपण शॉपिंगला. चालेल. थँक्यू. बाय. बाय. काय रे, काय ठरलंय तुमचं? म्हणजे मला पण जरा प्लॅन करायचंय, मलाही बाहेर जायचंय. तू आलास की जाईन मग मी संध्याकाळी. नाही नाही नको, तू आत्ताच जाऊन ये, तुला चालणार असेल तर. का रे, आत्ता तर तुम्ही शॉपिंगला जाणार होतात ना? नाही जाणार होतो, पण मानसीला हॉस्पिटलला जायला लागतंय. तिचं काहीतरी काम आहे. सो बहुतेक आम्ही संध्याकाळी जाऊ. कसलं रे एवढं काम असतं तिला? तिला म्हणे विक्रांतशी काहीतरी बोलायचं होतं. हॅलो विक्रांत. हॅलो, बसा ना. काय मग, काही विशेष खबर? हो, विशेष आहे, म्हणूनच तुम्हाला भेटायला बोलवलं. तुम्ही कॉफी घेणार? नाही नाही नको, आधी सांगा काय ते. मी पुन्हा अडकलोय. म्हणजे काउन्सिलर समोर मोनिकाने सांगितलं की तिला डिवोर्स नकोय. ती तिथे बरंच काही खोटं बोलली, तिने बरंच नाटक केलं. म्हणजे ईशाची तिच्यावर कशी जबाबदारी, आणि बाकी घरचे कसे तिला मदत करत नाहीत असं. आणि खरं तर ती सोडून बाकी सगळे ईशाची काळजी घेतात. मला वाटलंच होतं, आणि मी म्हटलंही होतं तुम्हाला तसं. हो, पण मग आता काय करता येईल? आता आपल्याला काय काय करता येईल याचा आधी विचार करूया. काही ना काही ऑप्शन काढता येईलच. सगळ्यात आधी आता तिच्या सगळ्या मूव्सवर आपल्याला लक्ष ठेवायला हवं. तिची एक जरी चूक झाली तरी ती आपल्या पथ्यावर पडेल. हां, तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची. बोला ना. मोनिका ईशाला अनाथाश्रमात दाखल करायला घेऊन गेली होती, पण मी वेळेवर पोहोचलो आणि तिचा डाव हाणून पडला. विक्रांत, तुम्ही पुन्हा चूक केली. आपल्याला एक चांगला पुरावा मिळाला असता, जो आपल्या हातून गेला. आपण हे कोर्टात दाखवू शकलो असतो की तिला जर त्या मुलीची कस्टडी मिळाली तर ती तिला स्वतः सांभाळू शकणार नाही, तिला अनाथाश्रमात ठेवून देईल. हे माझ्या लक्षातच आलं नाही. हो, माझी तशी अपेक्षाही नाहीये, कारण तुम्ही तसे विचार करणार नाहीच आहात. तुम्हाला ईशाची काळजी महत्वाची आहे, मोनिका विरुद्धचा पुरावा नाही. हो, पण हा पुरावा मिळाला असता तर माझी केस जास्त स्ट्रॉंग झाली असती. हो, आता अशा छोट्या छोट्या संधी सोडायच्या नाहीत. तिच्या प्रत्येक मुला आपण टार्गेट करू शकतो. चूकच झाली माझी. इट्स ओके.
आता ते जाऊ देत. यापुढे मात्र आता हे लक्षात ठेवा, आपण उपाय शोधून काढू. डोंट वरी. थँक्यू. मला फक्त भीती एकच आहे की आता सगळं परत शून्यातून सुरू व्हायला नको. नाही नाही, मी तसं होऊ देणार नाही. चला येतो. थँक्यू. सॉरी, पण मानसे मॅम अजून आल्या नाही आहेत. तुम्ही तुमचं काम मला सांगू शकता, कारण त्यांची काही कामं सध्या मीच हँडल करते. त्या कधी येणार आहेत हे मी नाही सांगू शकत तुम्हाला आत्ता. पण तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमचे डिटेल्स मला पाठवून ठेवा. ते निर्मला मॅमपर्यंत पोहोचवायची मी व्यवस्था करते. ठीक आहे? ओके, थँक्यू. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. मॅम आलात तुम्ही? हो, आय एम सॉरी, थोडा उशीर झाला. ॲक्च्युली मॅम तुम्हाला जरा जास्तच उशीर झाला. खूप फोन्स येत आहेत. ओह, मी बघते. सांग मला कोणाकोणाचे फोन येऊन गेले. मी सांगते तुम्हाला, पण जरा वेळाने सांगते. ॲक्च्युली माझी सगळी कामं राहिली आहेत. खूप फोन्स येऊन गेले, खूप एन्क्वायरीज आल्या, त्यामुळे मला इथून हलता नाही आलं. हो हो, हरकत नाही. निर्मला मॅम आणि विक्रांत आलेत? हो, ते दोघेही जण आलेत. पण मी तुम्हाला एक सांगू का? तुम्ही निर्मला मॅमना आत्ता नका भेटू. ओके. विक्रांत, काय झालं रे काल? The ball is entirely in your court. ताईकडून काही ना काही धक्का मिळणार हे अपेक्षित होतंच, पण ती असं वागेल असं वाटलं नव्हतं रे मला. अडकलोय मी मानसी. काल ती जे बोलत होती आणि ज्या पद्धतीने बोलत होती त्यावरून हे तर कळतंय की तिने खूप विचार करून हा प्लॅन केलाय. हा, तो मूर्खपणा आहे, पण तिला कोण समजावून सांगणार? ते दार कायमचं बंद झालंय आपल्यासाठी मानसी, आणि ते कितीही ठोठावलं तरी मोनिका ते दार उघडणार नाही. आणि दुसरीकडे आमच्या घरच्यांनी ईशासाठी दार बंद केलंय. त्यांना तरी काय समजावं मी? मला सगळ्यात जास्त आश्चर्य मोहन काकाचं वाटतंय. म्हणजे माझा विश्वासच बसत नाही, तो असं कसं वागू शकतो? अगं, लहानपणापासून बाबांपेक्षा जास्त मोहन काकाने मला समजून घेतलंय, आणि तोच ईशाच्या विरुद्ध उभा राहतोय. आणि त्याच्यामुळे गीता काकी सुद्धा. नानू मामांचं तर तुला माहितच आहे. ते हट्टाला पेटलेत माझं दुसरं लग्न लावून द्यायचं. काय? हो, ते घरातल्या सगळ्यांना पटवून द्यायचा प्रयत्न करत असतात सतत की माझं दुसरं लग्न होणं कसं गरजेचं आहे. बाप रे, तू किती प्रेशर मध्ये आहेस विक्रांत. मला या लग्नाचं काहीच माहित नव्हतं. हो, पण या सगळ्यात एक बरं आहे की आई बाबा दोघंही माझ्या बाजूने आहेत. हा, म्हणजे तसं ईशाच्या बाबतीत बाबांचं मत घरच्यांच्या मतापेक्षा काही वेगळं नाहीये, पण दुसऱ्या लग्नाच्या बाबतीत ते माझ्या बाजूने आहेत. आणि त्या दोघांनी मला सांगितलं की मी कुठलाही डिसिजन घेऊ ते माझ्या बाजूने राहणार, मला पाठिंबा देणार आहे. काका काकी खरंच ग्रेट आहेत रे. त्यांनी माझ्यासाठी आणि सलीलसाठी पण खूप केलंय. काका तर नेहमी माझ्याशी छान बोलतात. इतकं बरं वाटतं ना मला त्यांच्याशी बोलून. आय नो. ते जर मोनिकाशी बोलू शकले असते आणि तिला समजावू शकले असते तर किती बरं झालं असतं ना. मानसी, आता पेच कसा आहे तो बघ. माझा आणि मोनिकाचा जर डिवोर्स झाला नाही तर ती आमच्या घरी राहायला येणार, जे आमच्या घरच्या कुणालाही मान्य नाहीये, मलाही मान्य नाही. आणि जर डिवोर्स झाला तर ईशा मोनिकाकडे जाईल, जे मला नाही चालणार.
कारण तुलाही माहिती आहे मोनिकाकडे जर ईशा गेली तर तिच्याबरोबर ती कसं वागेल, काय करेल हे काहीच सांगता येत नाही. आणि आता तुझं लग्न होऊन गेल्यावर तूही इथे नसशील आणि तू एकदा पंडित झालीस की या घरातल्या कुठल्याही निर्णयावर तुझा हक्क कमी होईल. मानसी, आता मी जे शेअर केलंय तुझ्यासोबत तेच शेवटचं. परत आपण यावर डिस्कस करायचं नाही. असं काय म्हणतोयस विक्रांत? मग प्रश्न कसे सोडवायचे? आणि तू तू एकटा कसं करणार सगळं? कोणाशी शेअर करणार तू? नाही नको मानसी, प्लीज. हे बघ, तू आता वेगळ्या झोन मध्ये आहेस आणि माझ्या ह्या प्रश्नावर तू तुझं डोकं आणि एनर्जी खर्च करावी असं मला नाही वाटत. कम ऑन विक्रांत. तू प्लीज ऐक माझं. हे सगळे प्रश्न असं एका दिवसात सुटण्यासारखे नाहीयेत. त्यांना अनेक दिवस लागतील, कदाचित अनेक महिनेही लागतील. सो तू एक काम कर. हा बोल ना, काय करू मी? तू इथल्या कामाला लाग, ओके? आणि काल मिसेस नाईक आल्या होत्या ना, त्यांची फाईल मला दे. मी कामाला लागतो. कसा आहेस ना रे तू? थांब मी देते तुला फाईल. सलीलचा फोन आहे. मी हा तू बोल, मी घेतो फाईल. हॅलो, हाय सलील, बोल. अगं काही नाही, मी इतकंच सांगायला फोन केला होता की एक मिनिट हा सलील. विक्रांत तिथे नाही, ते मागच्या ड्रॉवर्स मध्ये बघ. ओके. हा सलील, सॉरी. नाही नाही, मीही तुला सॉरी म्हणायला. एक मिनिट हा सलील. नाही, बाजूच्या ड्रॉवर मध्ये बघ, ब्लू कलरची फाईल असेल. ब्लू नाही नाही, बापरे, निर्मला आत्याने नेली की काय? मला भीतीच वाटते त्यांना विचारायला. हॅलो मानसी. एक मिनिट हा सलील, जस्ट 1 मिनिट. हा, तू एक काम कर, माझ्या डेस्कच्या खालच्या ड्रॉवर मध्ये बघ, तिथेही नसेल तर मग मी सारिकाला विचारते. हॅलो मानसी. हा सापडली. हा सलील, बोल. हॅलो हॅलो. बोल. विक्रांत, आज ना मला स्वतःवर खूप अभिमान वाटतोय. लवकर बोल. तू माझ्या आयुष्याची जी अवस्था केलीस ना विक्रांत, त्याच्यानंतर सुद्धा न डगमगता मी माझं आयुष्य आता पुन्हा सुरू करणार आहे. गुड, व्हेरी गुड. हेच केलंय मी गेले काही महिने. झालं बोलून? मी अजून खूप काही बोलणार आहे, आणि ते सगळं तुला ऐकावंच लागणार आहे. सो कमिंग बॅक टू द पॉइंट, द गुड न्यूज इज मला नोकरी मिळते. मग मिळते म्हणजे ऍक्च्युली मला ती नोकरी ऑलमोस्ट मिळाली आहे, पण फक्त एकच गोष्ट आहे रे, त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम्स होऊ शकतात. त्याला मी काय करावं अशी अपेक्षा आहे तुझी? कसं आहे ना विक्रांत, मी ना त्या प्रोफाईलमध्ये एकदम फिट बसते, पण मध्ये येत आहे ना ते फक्त स्टेटस. त्या फॉर्ममध्ये ना एक कॉलम आहे, त्याच्यात मला टिक करायचंय की मी डिवोर्सी आहे का मी मॅरिड आहे. सांग ना, काय टिक करू मी? मी काय सांगू तुला? मी काय सांगू म्हणजे? अरे मला कंपनीला उत्तर द्यावंच लागणार आहे ना की माझा डिवोर्स झालाय का मी अजूनही विवाहित आहे. सो प्लीज सांग ना, काय सांगू मी त्यांना? कारण डिवोर्स तर फक्त तुलाच हवाय ना, मला अजिबातच डिवोर्स नकोय. आणि तुझ्या एका उत्तरावर माझं पूर्ण भविष्य अवलंबून आहे. सो प्लीज सांग. मोनिका, मी काय सांगू? हे बघ, मला जे हवं होतं त्यासाठी मी पावलं उचलली.
तुझा डिसिजन तू घे, कळलं? तुझ्या एका डिसिजनवर माझं पूर्ण भविष्य अवलंबून आहे विक्रांत. नाहीतर एक काम कर ना, मला इकडे जी सॅलरी ऑफर होतीये तेवढी तू मला दे दर महिना. काय? विक्रांत, दे ना उत्तर. तुझ्या एका डिसिजनवर माझं भविष्य अवलंबून आहे ना. काय लिहू मी त्या फॉर्मवर? ते मी काही सांगितल्याने फरक पडणार आहे का? काय फरक पडणार आहे? जर मी मॅरिड लिहिलं ना तर कदाचित मला ही नोकरी मिळू शकते, पण जर मी लिहिलं की मी डिवोर्सी आहे तर कदाचित मला ही नोकरी नाही मिळणार. हा फरक पडणार आहे. मोनिका, हे बघ, असं कसं होईल? तू लिही ना काही. तुला काय लिहायचंय ते लिही. ओके? मी का रिस्क घेऊ? त्यापेक्षा तू सांग ना मला. तुला एक सांगू विक्रांत, दोन्हीकडून ना खरं तर माझाच फायदा आहे रे. आय विल एक्सप्लेन हाऊ. जर मी लिहिलं की मी डिवोर्सी आहे तर कदाचित मला ही नोकरी नाही मिळणार, पण मला माझ्या मुलीची कस्टडी मिळेल ना, म्हणजेच तुझ्या ईशाची. मग तुला आवडत नसतानाही तुझी ईशा माझ्याकडेच राहणार आहे. त्याच्यामुळे दोन्हीकडून तोटा फक्त तुझाच होणार आहे. सो बघ, विचार कर आणि लवकरात लवकर तुझा काय डिसिजन आहे तो मला सांग, नाहीतर मी माझा डिसिजन घेऊन मोकळी होईन. मला काळजी फक्त एवढीच वाटते की माझं डिसिजन तुला महाग नको पडायला. मला काय वाटतं सलील, देशपांडे आजी आजोबा वयस्कर असल्यामुळे त्यांना गोष्टी पटपट ठरवता येत नसतील. बघ ना किती वेळ लागला साखरपुडा व्हायला. तो सुद्धा विक्रांतच्या आईवडिलांनी पुढाकार घेतला म्हणून झाला. आता मीच जाऊन लग्नाची तारीख नक्की करून येते. म्हणजे कसं लग्न देखील वेळेवर होईल ना, नाही का? बरं, तू येतोयस का? म्हणजे मानसी भेटेल तुला. हवं तर एक फोन कर, म्हणजे ती कुठे जायची नाही. नाही, मी नाही येत तुझा. बरं ठीक आहे, मी जाऊन येते. मी करीन सगळी बोलणी. एकदा का लग्नाची तारीख पक्की ठरली ना की आपली खूपच धावपळ होणार आहे. हा सलील, म्हणजे खूप कामं असणार आहेत, जरा सुद्धा उसंत मिळणार नाही. आमंत्रणं, खरेद्या, देणी घेणी, बाप रे, मला तर खूपच टेन्शन आले. तू एक काम कर सलील, सरळ 2-3 दिवसाची सुट्टी टाक. बरं, तू केव्हा निघतोयस? मला थोडंसं काम आहे, मी निघेन थोड्या वेळात. आपण एकत्रच जाऊया का? नाही, तू जा ना पुढे, मी थोड्या वेळात निघेन. बरं ठीक आहे, मी निघते. पण टॅक्सीवाल्याला काय सांगायचं? ठीक आहे. तू मला SMS कर. हां, तू घे फोन. बाय.